हॅलो गाईज, कसे तुम्ही सर्व? मस्त ना, मजेत ना? मी पण खूप छान आहे, मस्त आहे, मजेत आहे. तुम्ही सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करते. आणि आजचा व्हिडिओ हा इतक्या दिवसानंतर का आला किंवा इतके दिवस व्हिडिओ का नाही केले, कारण की कधीपासून समथिंग गुरुवारी होता, घरी प्रोग्राम होता आपल्या बाळाला पाळण्यात घालायचं होतं. सो त्याच्यामुळे गेलो होतो, त्याच्यामुळे काही टाईम नाही मिळाला आणि व्हिडिओ मला काही तिथे क्लिक करता नाही आला. आणि थोडे रिस्ट्रिक्शन्स असल्या कारणाने मी काही तो व्हिडिओ शूट केलेला नाही किंवा साधा फोटो पण काढलेला नाही. असो, ती दुसरी गोष्ट आहे. त्याच्यामुळे तो व्हिडिओ मी शूट नाही केला बाळाचा. आणि बाळाला थोडं सर्दी वगैरे पण होती, त्याच्यामुळे तो अपलोड मी केला नाही किंवा व्हिडिओ पण त्याच्यावर बनवला नाही, काहीच नाही त्याच्यावरती. सो ते करून झाल्यानंतर आमचं ठरलं होतं मैत्रिणींचं, मी तुम्हाला सरप्राईज म्हणून सांगितलंसुद्धा होतं एका व्हिडिओमध्ये की सरप्राईज आहे, मी कुठे जाणार आहे, काय जाणार आहे. तर आणि सरप्राईज असं अशा घाणेरड्या पद्धतीने फेल झालेलं आहे ना, काय सांगू तुम्हाला, विचारून सोय नाही. इतकं घाण ना, किती विचार केला होता. आणि माझ्याबरोबर नेहमी असं असतं की मी ज्यावेळेस एक्साइटमेंटमध्ये असते ना, त्यावेळेस कोण ना कोण तरी ना चला तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा, बता रहे हैं हम. त्याच्यावरती पाणी फिरून जातं. आता सगळ्यांचं डिसाईड झालं, सगळ्यांनी पैसे तर नाही म्हणा, बिकॉज आम्ही तिकडे गेल्यानंतरच कॉन्ट्रीब्यूट करणार होतो. तर त्याच्यामुळे आम्ही सगळं प्लॅनिंग केलं. प्लॅनिंग म्हणजे असं करता नाही आलं, कारण की आम्ही 2 दिवसामध्ये सगळी अरेंजमेंट केली होती. आणि सगळे एकाएकी सगळ्यांचे प्रॉब्लेम इश्यू क्रिएट करून किंवा मुलांचे एक्झाम्स पण चालू झालेले आहेत. माझ्या मुलीचे पण आहे 4 तारखेपासून. तरी पण म्हटलं नाही, आपण जाऊन येऊया, कारण की जायचं होतं आज म्हणजे आजच. आज तारीख 2 ऑक्टोबर. बघा ना, ऑगस्ट महिना पण निघा, ऑक्टोबर. यार मजाक हो रहा है, ऐसे तो नहीं होता है. बाप को भेज, तेरे बस की बात नहीं. बोलायच्या ओघामध्ये सगळी वाट लागून गेलेली आहे. सो 2 ऑगस्ट मंथ पण निघाला आहे. आणि हे पण 7 महिने कसे निघून जातील कळणार आहे. नवीन वर्षाची पण लगेच आगमन होणार. असो, 2 ऑक्टोबर, ऑगस्ट, परत ऑगस्ट मंथ निघालेला आहे. आणि आमचं प्लॅनिंग झालं होतं की आपण फिरायला जायचं आहे. आणि आमचा ग्रुप आहे जो ज्या शाळेमध्ये मी काम करते तिकडचा आमचा ग्रुप आहे टीचर्सचा, शाळाचा शॅडो टीचर्स म्हणून. तर आम्ही सगळेजण प्लॅनिंग करून जाणार होतो. आणि त्याच्यामध्ये एकीने पूर्ण त्याची वाट लावली. ठीक आहे, प्रॉब्लेम्स कधीही सांगून येत नाहीत, आपण एक्सेप्ट करू शकतो. बट जर ज्याच्याबरोबर प्रॉब्लेम झालेला आहे तो तुम्ही शेअर केला आहे, आणि जी गोष्ट सांगायची आहे, मी कसं झाला माहिती आहे, इट मीन्स ग्रुपमध्ये मेसेज टाकलेला नाही. आणि मी सगळ्यांना विचारते कोण कोण येणार आहे, सगळ्यांची इक्वल नावं सगळी हे झालेली आहे, सगळं विचारपूस झाले, कोण येणार, ही येणार, अमुक येणार, तमुक येणार. म्हणजे अशी आमची क्वांटिटी किती होती, 10-12 लोकांची तरी आम्ही झालो होतो. म्हणजे 12 लोक आम्ही जाणार होतो. आणि त्याच्याबरोबर माझ्या निर्वीला पण मी तयार केली. तुम्ही गेस नाही करू शकत की माझी लेक आज बघा ना, एकाएकी निर्वीला खोकलासुद्धा आला होता. हो निर्वी, हां आलेला की नाही, खोकत होती माझी लेक. तर मला टेन्शन आलं होतं. मी म्हटलं आता बापरे, रात्रपर्यंत सगळी चांगलं झालं होतं आणि आता हिला खोकला येतोय. आणि जर मी मध्येच ट्रिप कॅन्सल केली किंवा हिला जरी कॅन्सल केलं तर मग तिच्या जीवाला वाईट वाटेल. आणि मी तिकडे गेल्यानंतर ही कशी हे करेल त्याचं टेन्शन मला. आणि त्या ह्याच्यामध्ये मी तिकडे एन्जॉय करणार नाही आहे. सो जाऊ दे म्हटलं. आणि 5:30 वाजता तिला औषध पाजलं मी, कारण की ती तेव्हापासूनच खोकायला लागली होती. सो मी तिला औषध वगैरे पाजलं. बिचारी बरोबर 6 वाजता उठली, कारण की बेल लावली होती. 6 वाजता निघायचं आम्हाला, 7ला होतं. सो बेल वगैरे लावली मी लावली. आणि दोन्ही बेल लागल्या होत्या, ह्यांच्या पण मोबाईल आणि माझ्या पण. कारण की एकदा आपण ठरवलं ना तर मला बाबा झोप लागत नाही. आणि त्याच टायमिंगला आणि त्याच्या बिफोरच मी लवकर जावी असते, कारण की रोजचा शेड्यूल आहे माझा, सकाळी कामावर लवकर जावं लागतं. तर आणि निघालो बाई, तिची तयारी केली ती पण मस्तपैकी. मी तिला म्हटलं खोकलीस तर मी तुला नेणार नाही बाई, बघ तू विचार कर. माझी लेक थोडं तिने एक नॅप पण घेतली थोडी छोटीशी, तर तिला रिलीफ वाटलं बिकॉज त्या औषधाचा परिणाम झाला त्याच्या.
त्याच्यामुळे तिला जरा छान वाटलं, मस्त वाटलं. सो तिला मी थोडीशी झोपवलं आणि 6:30ला पुन्हा उठवलं. मग आंघोळ वगैरे करून झाली तिची आणि माझी तयारी पण झाली. आणि मी जस्ट एक कॉल केला रिमाइंडर की आपल्याला किती वाजता निघायचं आहे गाईस. मी ना हे लावते ना त्याच्यामुळे इकडे लक्ष आहे माझं. का नाही जाते, जस्ट अ मिनिट मी ते करते, थांबा जरा. सो कुठे होती मी? हां, तिने एक नॅप पण काढली, थोडीशी झोपली, तिला बरं वाटलं, औषधाचा परिणाम पण झाला आणि छान अगं थांब का काय मध्ये मध्ये डिस्टर्ब करते, सारखी डिस्टर्ब करते. नाही मी करते दिलं तर ते पण करता येते, सॉरी. आणि कुठे होते मी? पुन्हा लिंक गेली माझी. हां, मग तिने नॅप हे केली आणि मग तिने आंघोळ वगैरे केली. मग नाश्ता वगैरे झाला, आमची तयारी झाली. मग रिमाइंडर कॉलसाठी मी यांना फोन केला, भाई जी मेन आहे आपली संध्याबाईंना. संध्याला फोन केला. संध्या कशाला असा आहे तर फोन काय संध्या उचलते, कारण की त्यांची स्कूलचा टायमिंग ना आफ्टरमध्ये आता एक्झाम चालू आहेत आमच्या सेकंड ह्याच्या FA2. तर त्यांची स्कूल 12:30ला सुटते आणि माझं मी 9चं असल्या कारणाने मला 2:30-2ला मी तिकडून निघते. सो ह्यांचं डिस्कशन झालं, ती त्यांच्याबरोबरचे जे होते प्रायमरीवाले, तर त्यांना सगळ्यांना तिने सांगितलं आणि मॅसेज मला टाकला. आणि मॅसेज तर टाकलंच नव्हता गाईज, मॅसेजेस टाकला नाही तर मी रात्रभर कशाला एवढं हे केलं असतं. माझी पॅकिंग वगैरे झाली, बॅग वगैरे पॅक झाल्या, सगळं झालं आणि तयारी माझी करून मी रेडी जाण्यासाठी एकदम नट्टापट्टा करून गुडीचं हे वगैरे घेऊन ज्या काय हे आहेत ते, कुठला ड्रेस घालणार आहे, काय घालणार आहे, काय ड्रेस कोट असणार आहे, या सगळ्याची तयारी करून झाली. माझी निर्वी पण एकदम पद्धतशीरपर्यंत रेडी झाली. आणि भैयांना कॉल करते रिमाइंडर कॉलसाठी, तर ते भाईने फोन नाही उचलला. म्हटलं आत्ता काय करायचं, ही फोन तर उचलत नाही. म्हटलं काही गडबड असं, म्हणलं जाऊ दे, तिची तयारी होत असेल. आणि निघायचं होतं आम्हाला, बरोबर इथून 7ला निघायचं होतं. 7:15पर्यंत स्टेशनला पोचायचं होतं ठाण्याला, सर्वांनी एकत्र 10-12 जणींना. तर म्हटलं आपण लवकर निघालो तर म्हणजे बाकीच्या पुढच्या प्रोसेस होतील, कारण की तिकिटासाठी लाईन तर नसते म्हणा, कारण की 5-6 काउंटर्स केलेले आहेत आणि 2-3 मशीन पण आहेत, त्याच्यामुळे एवढी काय हे नसते. म्हणून म्हटलं जाऊया. आणि त्यांना फोन करावं की तुम्ही कुठे, कारण की आम्ही 2-3 जणी इथूनच येणार होतो ऐरोली स्टेशनवरून आणि ती लोक कुठून निघणार होते. तर मग त्यांना फोन केला तर तिने नाही उचलला. मग ऋतुजाला फोन केला, ऋतुजाने फोन उचलला बिचारीने. म्हणते अगं काय माझी सुट्टी आहे आज, तुम्हाला का फोन केला? म्हटलं तुझी सुट्टी आहे भाई, मला पण सुट्टी आहे माझ्या शाळेला. तर म्हटलं अगं जायचं आहे ना तिकडे, मग तू निघाली नाही आहेस का? बाई तिथे ट्विस्ट असा इतका मोठा आला आणि इतका घाणेरडा आणि इतका डोक्यात गेला ना, मला काय सांगू. खूप म्हणजे खूप. ती म्हणते अगं नाही, संध्या बोलली की नाही जायचं आहे म्हणून, आणि तू काय रेडी होऊन बसले, तिला एकदा फोन कर. तिला परत फोन करते तर फोनच उचलत नाही आहे. भाई काही जायचं नाही तर मला तरी सांगा ॲटलीस्ट की नाही जायचं आहे म्हणून. मी कशाला एवढी तयारी करत बसली असते, मी पण चांगली झोपून घेतलं असतं ना. ती पण नाही सांगितलं. आणि मग ऋतुजाची फुकटची मी झोप मोड केली बिचारी. उठून फोन उचलला, पिकअप केला, सांगितलं. आणि त्याच्यामुळे मला कळलं की आमची जायची ट्रीप जी आहे ती कॅन्सल झालेली आहे. कॅन्सल एकदमच कॅन्सल झाली. इतकी घाण ना, इतकी घाण घाण घाण. हा पहिला नाही, असं भरपूर वेळा झालेला आहे माझ्या बाबतीत म्हणायला गेलं तर. आणि असो मग काय, आज जाण्याचं आमचं कॅन्सल झालंच होतं. निर्वी खूप म्हणजे एकदम ना डिमोटिवेट झाली होती की म्हणे मम्मी काय यार तुझ्यामुळे झालं. आता मलाच माहिती नाही तर मी कसं करणार ना, नाहीतर मी उगाच तिला नसतं उठवलं. आणि ती पण सेम ॲज माझ्यासारखीच आहे, म्हणजे एकदा एक आवाजामध्ये उठते, सगळं प्रॉपर तिचं ती करते, मला काय करायची गरज लागत नाही तिची. आणि त्याच्यामुळे कसं एक उत्साह होता तिच्यामध्ये की मम्मी घेऊन चालले आम्हाला. आणि पाऊस तर असा आहेच नाही आहे, सगळा रिमझिम आहे. आता तर ऊन पडलं होतं, आता परत पाळक झाले, त्याचा तर काय भरोसाच नाही. आणि कुठं बाहेर चाललो आहे तो एक हे होता, फील होता की जाऊया म्हणून. त्याला खूप दिवसानंतर काहीतरी थोडा चेंज आपल्या याच्यात. तर चेंजमध्ये बघा ना कसला चेंज झाला, माझा पूर्ण मूडच चेंज झाला, स्पॉइल झाला. मी व्हिडिओ शूट करून ठेवले होते की कशा प्रकारे करायचे, काय करायचे, सेव्ह करून ठेवले होत्या. जे शॉर्ट्स काढायचे आहेत ते, रील्स काढायच्या होत्या. आणि तरी पण बोलत नाही आहे की बाबा उद्या जायचं नाही आहे प्राची, मी तुला सांगितलेलं नाही आहे तर मी तुला आत्ता इन्फॉर्म करते किंवा सांगते. क्या मिला? वहाँ पे क्या मिला?
ठेंगा 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 ठेंगा, तंगा क्या मैं इस ठेंगों से? आखिर कब तक चलता रहेगा ये ठेंगों का सिलसिला? असं कसं असू शकतं भाई? असं 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 कसं होऊ शकतं? सो झाला प्लॅन आमचा कॅन्सल. निर्वीने मला खूप शिव्या घातल्या. तर त्या मम्मी तुझ्यामुळे झालेलं आहे. निर्वीचं तोंड बघा, निर्वीचं तोंड इतकं बेकार ना. तर म्हणे तुझ्यामुळे झालं, तुला काय सांगता आलं नाही का? मग का नाही सांगितलं तू? आणि मी ह्यांना पण उठवलं जायचं म्हणून, उठा आम्हाला सोडायला चला स्टेशनला. ते बरं पडतं ना, कारण की रिक्षा नाही मिळत. मग ती बॅग, परत ही एक बॅग माझी कशी घेऊन गेली असती. तिने मस्त वगैरे बड्डेला घेतलेले, तिच्या मोठ्या पप्पानी कपडे घातले होते ना, जीन्स वगैरे घातली होती मस्तपैकी छान. मी पण रेडी झाली होती, एक्साइटमेंटमध्ये होती. मी असं करणार, तसं करणार, तसं करणार. सगळ्या गोष्टीवर पाणी 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 असो. पण ज्या गोष्टी ज्या होतात त्या चांगल्यासाठी होतात असंच मी विचार करते. निगेटिव्हमध्ये पॉझिटिव्हमध्ये वेने घेते. बिकॉज काहीतरी ह्याच्यासाठी होतात त्या गोष्टी, त्याच्यामध्ये अडकून नाही पडायचं. काहीतरी वेगळा आणि चांगला प्लॅन असेल तर आपण त्या ठिकाणी जाऊया. आणि त्यानंतर कसं येतं माहिती आहे, एक 9 ऑगस्टचा येतो एक सॅटर्डे. आणि सॅटर्डे संडेशिवाय दुसरा काय इन बिटवीनमधला डे आपण निवडू शकत नाही, कारण की मुलांचे एक्झाम चालू आहेत. मी जरी हे केलं तरी माझ्या मुलीची एक्झाम असल्या कारणाने मी जास्त लक्ष मुलीच्या अभ्यासाकडे देणं खूप गरजेचं आहे असं मला वाटत होतं. म्हणून म्हटलं चला मंडेला चालू होणार आहे तर आपण आज जाऊन मस्त एन्जॉय करूया, फ्री होऊया, रिलॅक्स राहूया, शांत राहूया मस्त. पण काय यार. आणि आणखीन एक मोठी गोष्ट म्हणजे मला जायचं नव्हतं निर्वीला शाळेत सोडण्यासाठी. तर म्हणून मी ना काल सगळे पीटीचा युनिफॉर्म आणि हा वाला युनिफॉर्म पण धुतला होता. 1 मिनिटात धुतला आणि भाई काय सुकायचा तर परिणामच नाही आहे. सुकला तर सुकण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. बिकॉज हा जो आहे स्कर्ट हा जो मी इतका ओला आहे ना. आता मॅमला फोन करून तरी सांगावं लागणार आहे की दुसरे घालू की मग इस्त्री करून होते. पण इस्त्री करून पण मे बी ना ते होणार नाही आहे. बिकॉज खूप जाड असल्या कारणाने तो कपडा ना तो सुकण्याचे चान्सेस खूप कमी आहेत लिटरली. आणि लास्ट टाइम पण असंच झालं होतं है ना निर्वी. तेव्हा पण मी तिला ना दुसराच ड्रेस घालून पाठवला होता शाळेमध्ये. तेव्हा पण कपडे धुतले होते मी. निर्वी म्हणाली होती मला क्वीन बनून जायचं आहे, तर मम्मी मला रेग्युलर युनिफॉर्म नको आहे किंवा पीईचा युनिफॉर्म नको आहे, मला क्वीन बनायचं आहे. तर तो वाला गेटअप करून मला पाठव. आणि मी मॅमला फोन केला. मॅडम बोलते नाही मी तुम्हाला इन्फॉर्म केल्याशिवाय कसं काय करणार, तुम्हाला न सांगता मी कसं काय करणार. आणि त्यामुळे झालं सेकंड टाइम. आणि आज एक वर्कबुक राहिलेलं आहे मराठीचं, ते घेण्यासाठी जायचं आहे. आणि त्यासाठी लवकर जाईन मी शाळेत, हिला सोडायला जाईन तेव्हाच मग ते पण पिकअप करेन. एका वर्कबुकची प्राईस 140 रुपीज आहे. सो ही शिक्षण पण किती महाग, सगळंच महाग. हे सोडकीच. सो चला बाकीची कामं तर झालेत त्या निमित्ताने. सगळं प्रिपेअर करून ठेवलंच होतं मी. आता फक्त जेवण बनवायचं आहे. जेवण बनवायला घेते 10 वाजता. बिकॉज आत्ताशे 9 वाजले आहेत आणि काही सगळी कामं माझ्या रेडीमध्ये आहेत. कारण की पाण्यासाठी मला थांबावंच लागलं होतं. सगळं पाणी म्हणजे आमच्याकडे 8:30च्या नंतर येतं. मग त्यासाठी राहिलं नाही तर बाकी सगळी कामं झाली होती. आणि मस्त मी झोप काढली असते, पण झोप काय लागली नसती मला. पण तसं जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आणि हीच गोष्ट मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती. सो हेच हे करून मी इथेच थांबते. निर्वीला चणे खायचे आहेत, खोकला पण आहे तर चणे चांगले असतात तर देते तिला मी खाण्याचं. ते रेडवाल्या डब्यात आहेत बघ वरती. तर आणि मग हा ब्लॉग मी इथेच थांबवते. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. कधी जायचं ठरतं ते पण सांगेन. आणि फोन उचलू दे मला तिने माझा, मग मी तिला सांगते. ठीक आहे. सो बाय, थँक्यू गाईज. काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा. आणि नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. ठीक आहे. बाय बाय. शेअर करा, कमेंट करा, आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि बेल आयकनला प्रेस करायला अजिबात विसरू नका. माझे नवीन नवीन ब्लॉग आणि व्हिडिओ जे असतील ते तुम्हाला पाहायला मिळतील न चुकता न विसरता. आणि त्याचबरोबर असंच भरभरून प्रेम तुमचं माझ्या नवीन ब्लॉगवरती पण द्या आणि व्हिडिओवरती असंच राहू द्या. तुमचा सपोर्ट खूप गरजेचा आहे आणि महत्त्वाचा आहे. सो मी इतकेच बोलून इथेच थांबते आणि भेटूया नवीन अशा दुसऱ्या ब्लॉगमध्ये.
बाय.